श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच अक्षय तृतीया हा सण जो आहे तर तो येत आहे आणि हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया ही साजरी केली जाते. त्यामुळे यंदा 19 एप्रिल वार रविवार या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर सोन्याची खरेदी केली तर हे सोने कधीही मोडण्याची वेळ आपल्या कुटुंबावरती येत नाही, ते अक्षय राहते अशी देखील मान्यता आहे. परंतु आजकालच्या या जगामध्ये प्रत्येकालाच सोन्याची किंवा चांदीची खरेदी करणं शक्य होत नाही. त्यामुळे कारण की सोन्याचे भाव सध्या पाहता तर गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्य व्यक्तींना सोने किंवा चांदी खरेदी करणं हे तर शक्य नाहीये. म्हणून आपण या दिवशी सोन्याहून मौल्यवान अशा काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या खरेदी करायच्या आहेत, खरेदी करून घरी आणायच्या आहेत आणि त्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहे. या वस्तू अतिशय अत्यंत शुभ मानल्या जातात. कोणकोणत्या वस्तूंची आपण या दिवशी खरेदी करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम महालक्ष्मी देव्याय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, कृपा करून सर्वांनी सपोर्ट करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची आणि चांदीची खरेदी केली जाते. आपण जर या दिवशी सोने खरेदी केलं तर हे सोनं कधीही मोडण्याची वेळ जी आहे तर ती आपल्या कुटुंबावरती, आपल्या परिवारावरती येत नाही किंवा गहाण ठेवण्याची सुद्धा वेळ येत नाही. त्या सोन्यामध्ये बरकत वाढत जाते. म्हणजेच काय तर सोन्याला सोनं लागत जाते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे शक्य असेल तर आपण या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला नवीन वाहन खरेदी करायचं असेल किंवा नवीन शेत जमीन घ्यायची असेल ती देखील घेऊ शकता. नवीन घर तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे नवीन कपडे, शस्त्र, दागदागिने याची देखील खरेदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता. परंतु यासोबतच अजून अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण घरामध्ये या दिवशी आणू शकतो. त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याला अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून त्याची आपण आपल्या देवघरामध्ये विधिवत पंचोपचार पूजन करून स्थापना करू शकतो. श्रीयंत्राची पूजा करू शकता. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचा अंश आहे असं देखील म्हटलं जातं की जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणतीही अडचण अडथळा येत नाही. घरामध्ये श्रीयंत्र असल्यामुळे धन, धान्य, संपत्ती, सुख, समृद्धी वाढत जाते. श्रीयंत्र हे त्रिपुरा शक्तीचं प्रतीक आहे. तर असे हे श्रीयंत्र आपण या दिवशी नक्कीच खरेदी करून आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकता. अगदी सर्वसामान्य व्यक्तीला श्रीयंत्र खरेदी करणं शक्य आहे. श्रीयंत्राची फार काही किंमत नाहीये. आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर मग अक्षय तृतीयेला श्रीयंत्र खरेदी करून त्याची स्थापना करायची आहे. त्यानंतर म्हणजे गोमती चक्र. बघा गोमती चक्र जे आहे तर याला सुद्धा धार्मिक दृष्टीने अतिशय अत्यंत खास आणि विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. ज्या घरामध्ये गोमती चक्र असते
त्या घरातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे दूर होतात. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणामध्ये जर काही अडचणी असतील तर आपण या दिवशी 11 गोमती चक्राची खरेदी करून ही गोमती चक्र जी आहे तर त्यांचं विधिवत पूजन करून लाल कापडामध्ये बांधून मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ठेवू शकता. यामुळे आपल्या मुलांची शिक्षणामध्ये उत्तरोत्तर प्रगती होते, त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारते. यानंतर म्हणजे कवड्या, कारण की बघा पौराणिक कथेनुसार ज्यावेळी समुद्र मंथनातून माता लक्ष्मी बाहेर आल्या त्यावेळी माता लक्ष्मी सोबतच कवडी जी आहे तर ती सुद्धा बाहेर आली होती आणि कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप खास आणि प्रिय आहे. आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांची पूजा, सेवा, प्रार्थना करत असतो. या दिवशी आपण कवड्यांची पूजा केली तर याचे सुद्धा आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतात. आपल्याकडे जर कवड्या नसतील तर आपण या दिवशी कवड्यांची खरेदी करू शकता. शक्यतो करून आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत ना तर त्या विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत, जसं की 1, 5, 7, 9, 11, 21 अशा कवड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला आणायच्या आहे. त्याचे पूजन करायचं आहे. विधिवत आपल्याला पंचोपचार अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे. कवड्या ज्या आहेत ना तर त्या शक्यतो करून पिवळ्या आणायच्या आहे. पिवळ्या जर तुम्हाला नाहीच मिळाल्या तर मग तुम्ही पांढऱ्या कवड्या आणू शकता. थोडंसं तुम्हाला हळदीचं पाणी करायचं आहे, हळद ओली करायची आहे आणि त्या पिवळ्या करायच्या आणि त्या कवड्या ज्या आहेत तर तुम्हाला हळदीच्या साह्याने पिवळ्या करून त्याची पूजा करायची आहे. या दिवशी आपण मोरपीस जे आहे तर ते देखील खरेदी करू शकता. कारण की बघा ज्योतिषशास्त्रानुसार मोरपिसाचे अनेक खूप सारे फायदे आहेत आणि अगदी प्रत्येकाला मोरपीस जे आहे तर ते सहज खरेदी करणं शक्य आहे बरं का. एक मोरपीस हे आपलं भाग्य बदलू शकतं. आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर आपण मोरपीस लावले तर आपल्या घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होत जाते. घरामध्ये अचानक कोणतीही पीडा येत नाही. जसं की कालसर्प दोषासारखे जे दोष आहेत तर ते दूर करण्याची अपार शक्ती या मोरपिसामध्ये असते. त्यामुळे आपण मोरपीस जे आहेत ना तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करून घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये नक्कीच ठेवू शकता. तसेच अनेक अक्षय तृतीयेला जर आपण श्रीयंत्राची खरेदी करणार असो तर मग श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी आपल्याला कमळगठ्ठ्याची माळ सुद्धा आपल्याला खरेदी करायची आहे. श्रीयंत्रावरती कमळगठ्ठ्याची माळ ठेवणं म्हणजे 108 कमळाची फुलं जी आहेत ना तर ती माता लक्ष्मीला समर्पित केल्यासारखे आहेत. माता लक्ष्मीला कमळगठ्ठ्याचे मणी किंवा कमळाचं फूल जे आहे ना तर ते अतिशय खूप प्रिय आहे. आपल्याला कमळगठ्ठ्याची माळ जी आहे तर ती सुद्धा या दिवशी खरेदी करायची आहे. त्याचप्रमाणे कमळगठ्ठ्याच्या माळीवरती जर आपण माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचं पठण केलं, मंत्राचा जप केला, खास करून बीज मंत्राचा जप जर आपण केला तर आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी जी आहे तर ती दूर होते. यानंतर आहे ते म्हणजे कुबेर यंत्र. कुबेर यंत्र म्हणजे स्वतः कुबेर आहेत. कुबेर यंत्रामध्ये भरपूर ऊर्जा असते. आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या, अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकून राहत नाही किंवा पैशाला पैसा लागत नाही, म्हणूनच त्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कुबेर यंत्र जे आहे तर हे देखील तुम्ही खरेदी करून आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता. कुबेर यंत्र हे उत्तर दिशेला नेहमी आपल्याला ठेवायचं आहे. यामुळे आपलं भाग्य जे आहे तर ते उजळतं. त्याचप्रमाणे जर आपलं ऑफिस असेल किंवा आपला छोटा मोठा व्यवसाय आहे, दुकान आहे तर या ठिकाणी सुद्धा कुबेर यंत्र हे नक्कीच ठेवू शकता. यानंतर म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या छोट्या आकाराची मूर्ती. तर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी गजलक्ष्मी खरेदी करून त्यांची सुद्धा आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता. आता चांदीच्या गजलक्ष्मी आपण खरेदी करू शकतो, परंतु सर्वसामान्य लोकांना शक्य नाहीये. मग त्यांनी त्याप्रमाणे पितळच्या किंवा पंचधातूच्या गजलक्ष्मी ज्या आहेत ना तर त्या घेतल्या तरी देखील चालेल. परंतु गजलक्ष्मी घेताना तुम्हाला
दोन घ्यायच्या आहे आणि नेहमी दोन आपल्याला घ्यायच्या असतात. गजलक्ष्मी समृद्धीचं प्रतीक आहे छोट्या आकाराच्या, आणि ज्या गजलक्ष्मीच्या मूर्तीमध्ये वस्त्र आहे त्यांची सोंड जी आहे तर ती वरती आहे. त्यांचे समोरचा उजवा पाय जो आहे तर तो पुढे आहे. गजलक्ष्मी आपल्याला खरेदी करून आणायची आणि त्यांची स्थापना जी आहे तर ती आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर अजूनपर्यंत दक्षिणावर्ती शंख नसेल तर आपण तो सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतो. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असतो ना त्या घरामध्ये सदैव धन समृद्धीचा वास असतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणावर्ती शंखाची आपण पूजा करून तो लाल कोऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून जर आपल्या तिजोरीमध्ये ठेवला तर कधीही पैशाची उणीव, चणचण, कमतरता आपल्याला भासत नाही. तर अशा प्रकारे आपण दक्षिणावर्ती शंख आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची दररोज तुम्ही पूजा करू शकता. यानंतर आहे ते म्हणजे बघा कासव. कासव प्रत्येक आपण मंदिराच्या बाहेर पाहतो कासव असते. तर असे हे जे कासव आहे तर ते आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकतो. कासवाला रक्षक मानलं गेलं आहे. धातूचे कासव हे संपत्तीचं प्रतीक आहे. कासवाच्या पोटावरती म्हणजे खालून कासवाच्या खाली आपल्याला आकडे बघायला मिळतात, अंक असतात बघा. तर आपण तो कासव जो आहे ना तर तो एका प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहे, अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदूळावरती आपल्याला ही कासवाची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. कासव देवाकडे तोंड करून ठेवायचं आहे आणि जर पोटावरती अंक नसतील तर मग असे कासव जे आहे तर ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे असतात. आपण कासव जे आहे तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करून आणू शकता. आपल्या देवघरामध्ये अजूनपर्यंत जर घंटी नसेल तर आपण या दिवशी घंटी जी आहे तर ती देखील खरेदी करू शकता. आपल्याला जर काहीच शक्य नाही झालं तर मग आपल्याला 5, 10, 20 रुपयाचे धने जे आहेत ना तर ते धने खरेदी करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला थोडे तरी तांदूळ जे आहेत ना तर ते सुद्धा खरेदी करून आणायचे आहे. कारण की त्याचप्रमाणे आपल्याला साखर जी असते ना तर ही देखील आपल्याला त्या दिवशी खरेदी करून आणायची आहे. कारण की ह्या पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना तर त्या शुक्राचं प्रतीक आहे आणि या अशा वेळेस आपण ह्या गोष्टी जर केल्या, काही ठराविक तिथी असतात आणि तसंही बघायला गेला तर अक्षय तृतीया झालं, गुढीपाडवा झालं, हे सण जे आहेत तर ते 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानले जातात. म्हणून या सणांना, या दिवसाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणूनच आपण या दिवशी होईल तेवढी सेवा जी आहे तर ती सेवा करायची आहे. उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. कष्ट तर करणं गरजेचंच आहे. कष्ट करायचे आहे, कर्म चांगली करायची आहे. सोबतच आपल्याला नामस्मरण, भक्ती जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. की यामुळे काय होईल, जे काय आपल्या जीवनामध्ये बंद झालेले रस्ते असतात तर ते खुले होतात आणि ऑटोमॅटिक आपले मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि पैसा यायला सुरुवात होत असते. म्हणून आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत ना तर त्या खरेदी करून आणायच्या आहे. फक्त सांगणं इतकंच आहे की ज्या विश्वासाने उपाय करा, सेवा करा, मनामध्ये भाव भक्ती ठेवा, तरच आपण केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही प्रश्न असतील, ज्यांना काही अडचण असेल, ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.